अस्सलाम वालेकुम. नमस्कार भावानो. आज मी तुम्हाला कुठला मोठा उपदेश देणार नाही किंवा मोठी गोष्ट सांगणार नाही. मी फक्त तुमच्या जीवनातील एक अमूल्य सत्याची आठवण करून देणार आहे का ना. तर त्याची पहिली पायरी असं आहे, रोजची नवी पहाट. बघा, रोज सकाळ होते, प्रत्येक सकाळी कागद घेऊन येते. काल काय झालं याबद्दल जास्त विचार करू नका. अपयश आलं किंवा काही गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत, ठीक आहे. तो कालचा दिवस होता. कालचं ओझ आत खांद्यावर घेऊन नका. कालचं ओझ आत कशाला खांद्यावर घ्यायचं. म्हणजे एक नवीन संधी असते. नवीन दिवस म्हणजे तुमचं आयुष्य रिसेट करण्याची. आणि दुसरी पायरी अशी आहे की स्वतःची किंमत ओळखा. जगात तुमची तुलना कोणाशी होऊ शकत नाही, कारण तुम्ही एकटे आहात. देवानं तुम्हाला विशिष्ट हेतूसाठी या जगात पाठवलं आहे. तुमच्यामध्ये काहीतरी खास आहे, दुसऱ्या कोणामध्ये नाही. तुमच्या चुकांसाठी स्वतःला दोष देऊ नका, दोष देत बसू नका. दुसऱ्यांच्या यशाने निराश होऊ नका, आहे का नाही. सूर्य आणि चंद्र दोघेही महत्त्वाचे आहेत, पण कधी एकमेकांशी स्पर्धा करत नाहीत त्यांनी, कारण त्यांची वेळ निश्चित आहे. तुमची वेळ नक्कीच येईल. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. आणि तिसरी पायरी पूर्ती आणि सातत्य. फक्त विचार करून किंवा स्वप्न पाहून काही होणार नाही. यश नेहमी करणाऱ्यानं मिळतं, फक्त बोलणाऱ्यानं नाही, आहे का नाही. लहान लहान पाऊल उचला. थोडं का होईना, थोडं काम करा. मोठा डोंगर एकाच दिवशी चढता येत नाही, एवढं लक्षात असू द्या. पण रोज थोडं चालण्यास शिखर नक्कीच गाठता येतं. ज्या क्षणी तुम्ही ध्येयाच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकता, त्याच क्षणी तुम्ही सामान्य माणसाच्या गर्दीतून वेगळं होता, आहे का नाही. तर एवढंच बोलायचं होतं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, कमेंट करून सांगा कसं. आणि फेसबुक प्रोफाईलला फॉलो करायचं विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.